नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द MPSC स्टडी रूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण 2024मध्ये झालेल्या ग्रुप बी पेपरमधील सायन्स या विषयाचे क्वेश्चन पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे। CuSn, सेकंड ऑप्शन CuZn, थर्ड CuPb आणि CuNi। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 CuSn। या प्रश्नाच्या संदर्भात मिश्र धातू आणि याची संमिश्रे हा टॉपिक पुस्तकातून डिटेल वाचून घ्यावा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाइटचा उपयोग टिंबटिंब म्हणून करतात। याचं योग्य उत्तर आहे उत्प्रेरक। उत्प्रेरकला इंग्लिशमध्ये कॅटलिस्ट असे सुद्धा म्हणतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोलपासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल? ऑप्शन नंबर 1 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम आणि 30 ग्रॅम। याचं योग्य उत्तर आहे 4 ग्रॅम। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जोड्या लावा विचारलेला आहे, शैवाल गट आणि उदाहरण। यामध्ये आपल्याला एक जोडी करेक्ट माहीत असेल तरी आपण याचं उत्तर काढू शकतो। हिरवे शैवालला 3 नंबर आहे स्पायरोगैरा, तपकिरी शैवालला सर्गॅसम, लाल शैवालला आहे कला 4 पॉलीसायफोनिया आणि पिवळे शैवालला आहे बॉट्रिडियम। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे इथिलीन। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, वनस्पती रोग आणि रोगकारक। गव्हाची सुटी काजळी उस्टिलॅगो सेगॅटम। येथे पण आपल्याला एक जरी माहीत असेल तरी आपण करेक्ट आन्सर काढू शकतो। त्यानंतर आहे गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, त्याला आहे पक्सिनिया ग्रामिनीस। नंतर भुईमुगाच्या पानावरील टिक्का कला 2 सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम। त्यानंतर हळदीच्या पानावरील ठिपका टॅफ्रिना मॅक्युलॅन्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूक की बरोबर ते सांगा। 3 विधाने दिलेली आहेत। त्यामध्ये पहिलं विधान आहे, सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते। नेक्स्ट विधान आहे, सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते। थर्ड विधान आहे, जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतो। तर येथे फक्त 1 आणि 2 विधाने बरोबर आहेत, तिसरे विधान चुकीचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? What kind of waves are produced in a cylinder containing a liquid by moving its piston back and forth? याचं योग्य उत्तर आहे अनुतरंग, इंग्लिशमध्ये म्हणतात लॉन्जिट्युडनल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते? 400 ते 700 नॅनोमीटर। ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर आहे। हा प्रश्न 11वीच्या सायन्स पुस्तकातील आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात। सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्समध्ये अंगावर केस असतात, हृदयाला 3 कप्पे असतात का? 3 नाही, 4 कप्पे असतात। मादीमध्ये स्तनग्रंथी असतात। काही सस्तन प्राणी अंडी घालतात। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, क आणि ड। अ, क आणि ड। 2 नंबरचे विधान ब विधान चुकीचं आहे, कारण हृदयाला 4 कप्पे असतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात। ब चुकीचं आहे। क आहे, ते शीतरक्ताचे प्राणी आहेत आणि ड त्यांच्या शरीरावर खवले असतात। ऑप्शन नंबर 3 अ, क, ड। अ, क, ड। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा। याचं करेक्ट उत्तर आहे हिप्नोटॉक्झिन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? ऑप्शन आहेत TT, BCG, जपानी एन्सेफॅलिटीज,
पित्तज्वर. याचं योग्य आन्सर आहे BCG. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून गोळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? याचं योग्य उत्तर आहे पिवळी पिशवी. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? क्वॉशिओरकोर. याचं योग्य उत्तर आहे. एक्स्ट्रा माहिती सांगत आहे, प्रोटीन इज इसेन्शियल फॉर बॉडी बिल्डिंग. 1 ग्रॅम प्रोटीनमध्ये 4 कॅलरी ऊर्जा असते. तसेच 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून पण 4 कॅलरी ऊर्जा मिळते. तसेच 1 ग्रॅम फॅटपासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला द MPSC स्टडी रूम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.